आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। महावितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती, लोकप्रतिनिधी गप्प का? ग्राहकाच्या संमतीशिवाय बदलले जात आहेत वीज मीटर। वीज ग्राहकांनो सावधान, तुम्ही देखील जागरूक व्हा। माणगाव शहरात सध्या महावितरणच्या ठेकेदाराकडून घरगुती ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता, परवानगी न घेता जुने वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। यावर मोठा वाद निर्माण झाला आहे। ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असताना विशेष बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काही महिन्यापूर्वी स्पष्ट निर्देश दिले होते की परवानगीशिवाय आणि नागरिकांचा विश्वास प्रस्थापित केल्याशिवाय घरामध्ये स्मार्ट मीटर बसवले जाऊ नये। त्यांनी विधानसभेत स्पष्ट सांगितले होते। याचाच अर्थ सरकारने स्वतःच ही प्रक्रिया स्थगित केली होती। परंतु असे असताना माणगाव तालुक्यामध्ये महावितरणचे ठेकेदार सरसकटपणे ग्राहकांच्या घरी हे स्मार्ट मीटर बदलत आहेत। या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नाही, परंतु नागरिक प्रचंड संतप्त आहेत। आम्हाला विचारल्याशिवाय मीटर कसे बदलू शकतात? हे मीटर प्रीपेड आहेत का? बिल कुठे येणार? हे रिचार्ज करायचं आहे का? असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत, परंतु त्यांना उत्तर देणारा कोणी नाही। सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे कोणताही लोकप्रतिनिधी या प्रकरणावर भाष्य करताना दिसत नाही। जणू तेही या निर्णयाशी असहमत असले तरी मौन बाळगतात। ही परिस्थिती पाहता महावितरणाचा गुपचूप आणि सक्तीचा हा प्रयत्न ग्राहकांवर अन्यायकारक आहे। सरकारच्या स्पष्ट सूचनेला झुगारून महावितरण आपली मर्जी का लावत आहे? हाच मोठा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, माणगाव, रायगड। सरकारने निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही। त्यामुळे हा नरेटिव्ह आता बंद करा। या सभागृहाच्या फ्लोअरवर सांगतोय, सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही। हे आता